आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं. यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ. जनतेला काम करणारे लोक आवडतात, शिव्या शाप देणारे नाही आवडत. आणि म्हणून निवडणुकीच्या रिझल्टवरून रोज अडीच वर्ष खालच्या सभागृहातले आपण लोक देखील, आपण इकडे कमी संख्या आहे, पण खालच्या सभागृहातले लोक, वरच्या सभागृहातले लोक या ठिकाणी एकही दिवस असा गेला नाही की सरकारवर आरोप केले नाहीत. मुख्यमंत्री मी होतो, माझ्यावर आरोप केले नाहीत, असा एकही दिवस गेला नाही. परंतु निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झालं की काम करणाऱ्या लोकांना जनता साथ देते आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवते. आणि म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावावरील विषयावर बोलत असताना उद्योग, सिंचन, सौर ऊर्जा, शेतकरी विमा, कायदा सुव्यवस्था असे बरेच प्रश्न आहेत. पण याचं उत्तर देण्यापूर्वी हे प्रश्न का निर्माण झाले याचा देखील खुलासा करावा लागेल. काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला, तो कोणामुळे झाला ते जरा आपण पहा, उघडा डोळे बघा नीट. आणि विकास कामामध्ये स्पीड ब्रेकर लावणारे कोण होते, योजना बंद पाडणारे कोण होते हे देखील आपल्याला माहित आहे. आणि महाराष्ट्र विरोधी